तसं ते शाळेमध्ये आम्ही दर 3 महिन्याला एखादा कार्यक्रम घेतो. त्यातला एक कार्यक्रम जो असतो ते की आणि मागच्या 3-4 वर्षापासून ते एकच त्याला थीम झाली ती की वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा आणि चित्रकला स्पर्धा. तर वक्तृत्व स्पर्धेमध्ये मग आपण काय करतो की जे आपले थोर समाजसुधारक आहेत किंवा स्वातंत्र्य लढ्यात ज्यांनी भाग घेतला त्यांच्यावरची भाषणं ठेवतो. विषय मराठी शाळांसारखाच आहे. परंतु इथे काय होतं की ह्या मुलांना त्याची ओळखच नसते. आपल्याकडे काय होतं की टिळकांची जयंती पुण्यतिथी आली की ती माहिती होते, शाळेत भाषणं होतात. इथं टिळक समजायला मुलांना मार्गच नाहीये. ओके, त्यामुळे मग प्रत्येक विद्यार्थ्याला त्या गोष्टी सांगितलेल्या असतात की बाबा ठीक आहे, तुम्ही हे विषय निवडा आणि त्याच्यावर भाषण करा. तसं दुसरी गोष्ट की चित्रकलामध्ये आपण संस्कृती दाखवायचा प्रयत्न करतो. भारतातले सण हा विषय असतो आणि त्यामुळे सणांच्या गोष्टी तयार होतात. म्हणजे मुलांना बैलपोळा कधीच कळला नसता, पण तो याच्यातनं कळतो. नागपंचमी, बैलपोळा ह्या गोष्टी याच्यातनं सण आहे. नाही तर इथे फक्त गणपती आणि दिवाळी आणि दसरा एक्झॅक्ट ते होतं. दुसरी गोष्ट किल्ले बनवा स्पर्धा घेतो आपण दिवाळी. तर मुलांना त्याचा आता ते एवढं मनावर बिंबा झालं की जेव्हा भारतात मुलं जातात भेटीसाठी त्यावेळेस ते त्या किल्ल्यांना जाण्याचा हट्ट करतात पालकांकडे की मला जायचंय.